अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेसनं शनिवारी आंदोलन केलं। कठोरा नाका इथून रॅली काढत कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिरात जाऊन आरती केली आणि भाजप आणि आरएसएसच्या विरोधात घोषणाबाजी केली। तसंच या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन टाळ वाजवत व भजन करत रॅलीच्या माध्यमातून श्रीराम मंदिर गाठलं। मंदिरात श्रीरामांची आरती करून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीराम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। ज्या प्रभू रामचंद्राच्या नावावर यांनी मतं मिळवून सत्ता काबीज केली, ज्या प्रभूचंद्राच्या नावावर हे गेल्या 12 वर्षापासून मताचं राजकारण करत आहे, तेच प्रभू रामचंद्राच्या मंदिरातली चोरी करत आहे। हे जेव्हा लोकांच्या निर्देशात आलं तर एक मोठा भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटना ज्यांचा कब्जा आज अयोध्येच्या मंदिरावर आहे, त्याच्या विरोधात लोकांमध्ये खूप असंतोषाची लाट निर्माण झाली आहे आणि त्या असंतोषाला वाटा फोडण्यासाठी आज आम्ही इथे सगळेजण जमलेले आहोत आणि त्या मोठ्या प्रमाणात उत्साहात लोक इथे आलेले आहेत। त्यावरून लक्षात येते की आता भारतीय जनता पक्षाचे आणि रामाच्या नावावर मतं मागणी त्यांची आता शेवटच्या घटका सुरू आहेत। येणाऱ्या काळामध्ये या रामभक्त आणि आपल्या हिंदुस्थानची जनता या चोरांना आपली जागा दाखवणार आहे।